त्यामुळे आज तुमचा जीव महत्वाचा आहे। आपलं आंदोलन अन्य मार्गाने आपण सुरू ठेवू, आंदोलन संपवा असं कोणाचंच मत नाही, आंदोलन सुरू राहील। पण आज आपण सगळ्यांनी उपोषण संपवावं विनंती मी आपल्याला करतो। समोर बसलेल्या युवकांना देखील माझी विनंती आहे, भावांनो, शांततेचा मार्ग हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे। आज तुम्ही विचार करा, बारामतीमध्ये तुम्ही बसला, बारामतीपासून मुंबई किती किलोमीटर आहे साहेब? 250 किलोमीटर। 250 किलोमीटर बारामतीपासून आहे। तुम्ही बारामतीमध्ये बसलाय, पण मुंबईच्या मंत्रालयातली प्रत्येक खुर्ची थरथर कापते। त्यामुळे तुमच्यामध्ये काय शक्ती आहे ही शक्ती तुम्ही समजून घ्या, आणि ही शक्ती तोडफोडीमध्ये वाया घालू नका साहेब। तुम्ही बसले तरी तिकडे हलताय, कशा करता? शांतपणे जी आंदोलनाची रूपरेषा ठरेल, जी काही ठरेल, आणि माझी दुसरी सगळ्यांना विनंती आहे, हा काय पक्षाचा प्रश्न नाही, आपल्या सगळ्यांचा मिळून प्रश्न आहे। त्यामुळे याच्यामध्ये मत राजकारण या सगळ्या गोष्टी न आणता जो काही या ठिकाणी बसलेली मंडळी निर्णय करतील त्या निर्णयाच्या बाजूने सगळे लोक उभे राहा, नीट चांगल्या प्रकारे त्याचं इम्प्लिमेंटेशन करा आणि आपल्या न्याय मागण्या आपल्या पदरात पाडून घ्या, एवढीच विनंती करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे। आणि मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं कोर कमिटीला आणि कोर कमिटीच्या माध्यमातून आपल्या उपोषणकर्त्यांना ही विनंती करतो की आपण हे उपोषण सोडावं। धन्यवाद। जय माता। भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस बोलत होते। त्यांनी आताच धनगर समाजाच्या या आंदोलनामध्ये या आंदोलकांना विनंती केली आहे, कुठल्याही पद्धतीची तोडफोड करू नका। तुम्ही इथे उपोषणाला बसलाय, तिथे आंदोलनाला बसलात, आणि तिथे 250 किलोमीटर असलेल्या मुंबईतल्या मंत्रालयात प्रत्येक खुर्ची थरथरते, अशा पद्धतीनं त्यांनी सरकारला टोला लगावलाय। जो काही निर्णय घ्यायचा असेल आंदोलनाची पुढची दिशा ठरवताना तो एकत्रितरित्या घ्यावा, या आंदोलनात कुठलंही राजकारण करू नये, असंही यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। देवेंद्र फडणवीस यांचं भाषण आपण ऐकत होतो। काही वेळातच हे उपोषण आंदोलन मिटणार आहे, मात्र आंदोलन थांबणार नाहीये, तर आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे आणि त्यानुसार हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं धनगर समाज कृती समितीकडून सांगण्यात आलंय। नऊ दिवसांपासून बारामतीमध्ये धनगर समाजाकडून आम्ही प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भात महायुतीचा त्याला पाठिंबा आहे, आणि हे देत असताना आम्ही अतिशय स्पष्ट केलेलं आहे की काही लोक असा प्रचार करतायत की आदिवासींचं आरक्षण कमी करून आदिवासींच्या आरक्षणातलं धनगर समाजाला काहीतरी वाटा देणार आहे। हे सपशेल खोटं आहे। आदिवासींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, आणि धनगर समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते देण्याच्या संदर्भातलं सूतोवाच आम्ही या ठिकाणी केलेला आहे। महायुती याबद्दल कमिटेड आहे। राज्य सरकारने शिफारस पाठवली तर आम्ही निश्चित मोदी साहेबांना भेटू आणि त्या संदर्भातली जी काही कारवाई करायची ती करायला सांगू। राज्य सरकारने पाठवली नाही तर आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही अशा प्रकारचा संपूर्ण जे काही काम आहे ते करू, आणि म्हणून आम्ही स्पष्ट केलं आहे की ही जी काही मागणी आहे त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, आणि यातनं आदिवासी समाजाचं आरक्षण कुठेही कमी करणार नाही ते त्यांना राहील। मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जर या ठिकाणी हा प्रश्न त्यांनी समजून घेतला असेल तर त्यांच्या हे लक्षात येईल की नेमका प्रश्न काय आहे, आणि मग अशा प्रकारचं वक्तव्य ते करणार। सगळे नेते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, वेळोवेळी येऊन गेलेले आहेत, आणि आज मी स्वतः आलेलो आहे, सगळे प्रतिनिधी देखील आलेले आहेत।
अनेक दिवस हे आंदोलन चाललेलं आहे. त्या आंदोलनात सगळे नेते सहभागी झालेले आहेत. आज शिवसेनेच्या तर्फे शिवतरे आले आहेत, त्याच्या आधी देसाई साहेब येऊन गेलेले आहेत, त्याच्यासोबत इतरही जे नेते आहेत रावते साहेब येऊन गेलेले आहेत. त्यावेळेस वाटतं की आम्ही सगळे हा जो विषय आहे तो महायुतीचा तर्फे आम्ही मांडतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.